5% आरक्षण दिलं होतं ते नंतर कॅन्सल केलं, आता काय सांग? नाही, 5% दिलेलं आरक्षण रद्द केलेलं नाही. मुंबई हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या बरोबरच मुस्लिम आरक्षणाचा प्रश्नही त्या ठिकाणी गेला. कोर्टाच्या निकालामध्ये, हायकोर्टाच्या निकालामध्ये मराठा आरक्षण स्वीकारण्यात आलं होतं, तसं मुस्लिम आरक्षणही स्वीकारण्यात आलं होतं. हा मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे. हायकोर्टाच्या ह्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने फक्त मराठा आरक्षणच रद्द केलं, मुस्लिम आरक्षण तसंच्या तसंच ठेवलेलं आहे. दुर्दैवाने इथल्या असणारा मुस्लिम समाज जो काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान देतो, त्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई हायकोर्टाचा निर्णय आरक्षण देण्याचा जो कायदेशीर आहे, घटनेशीर आहे असा निकाल दिला, त्याची अंमलबजावणी होत नाही अशी परिस्थिती आहे. आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, तेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार हायकोर्टाचा निर्णय मान्य करेल का याच्यावरती असणारा प्रश्नचिन्ह आहे. तेव्हा मुस्लिम समाजाचं हे आंदोलन कायदेशीर आहे, हे योग्य आहे आणि हायकोर्टाने त्याला असणारा आरक्षणाला मान्यता दिल्यामुळे लागू करण्यासाठी आंदोलन चाललेलं आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. समान नागरी कायदा लागू करण्याची जी चर्चा आहे, एकीकडे मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाची मागणी होती आणि समान नागरी कायदा आला तर मग आरक्षण राहील का जाईल? प्रश्न असा आहे की समान नागरी कायद्याचा अजून मसुदाच आला नाही. त्या तो मसुदा आल्याशिवाय त्याची चर्चा त्या ठिकाणी होत नाही आहे. दुसरं असं आहे की समान नागरी कायदा हा पार्लमेंटने केलेला आहे आणि जे धार्मिक अधिकार आहेत ते संविधानाने दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे धार्मिक अधिकार आहेत, नियम आहेत, कायदे आहेत, त्याला घटनेचं संरक्षण आहे. त्याच्यामुळे तो मसुदा आल्याशिवाय त्याच्यावरती बोलणं बरोबर नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय. सर, जरांगे पाटील यांना शासनानं 1 महिन्याचा अवधी दिला होता आरक्षणाच्या संदर्भात आणि तसं जाहीरही केलं होतं, शक्य आहे का 1 महिन्यामध्ये? आता त्यांच्याकडे काय फॉर्म्युला असेल तो असेल माझ्या अंदाज महिन्याभराचा. आणि जरांगे पाटील जे आहेत ते आता महाराष्ट्रभर फिरतात आहेत आणि स्वतःच्या मागणीला लावून धरण्यासाठी ते लढतात आहेत. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की हा जो गरीब मराठा आहे, हा गरीब मराठा स्वतःचं नवीन राजकीय वलय निर्माण करणार का? की इथल्या असणारा, मी नेहमी म्हणत असतो की इथला असणारा निजामी मराठा जो आहे, म्हणजे निजाम बरोबर असणारा मराठा हा सत्तेमध्ये बसलेला आहे, त्याच्या वडचणीला जाणार का? तो जोपर्यंत इथल्या निजामी मराठ्याबरोबर वडचणीला राहील तोपर्यंत रयतेतला मराठा जो आहे, गरीब मराठा जो आहे, त्याला न्याय मिळणार नाही आणि हे न्याय मिळू देणार नाहीत. तेव्हा त्यांनी स्वतःची राजकीय वाटचाल करावी आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व केलं तरच त्यांच्या प्रश्नाची चर्चा होईल, नाही तर होत नाही. आता जर आपण पाहिलं तर इथं मराठ्यांकडे किती शाळा आहेत, किती कॉलेजेस आहेत, किती कारखान्याचे चेअरमन आहेत, किती त्यांच्याकडे DCC बँका आहेत, किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, किती जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, किती पंचायत समितीचे सदस्य आहेत, किती नगरपालिकेचे सदस्य आहेत, याचीच असणारी चर्चा होते. पण हे सगळे निजामी मराठा आहेत हे आपण असणारं लक्षात घेतलं पाहिजे. जो रयतेतला मराठा आहे, गरीब मराठा आहे, हा सत्तेच्या बाहेर आहे आणि हा सत्तेच्या बाहेर असणारा मराठा जोपर्यंत स्वतःची राजकीय अवस्था निर्माण करत नाही तोपर्यंत त्याच्या गरिबीची
आणि त्याच्या व्यथेची चर्चा होणार नाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नहीं दिया तो क्या करते आगे? देख नहीं दिया तो मेरे ख्याल ऐसा है कि आज तक जो है ये जो रैयत का मराठा है, गरीब मराठा जो है, ये अभी तक जो है वो निज़ामी मराठाओं के अंडर ही चलते आए हैं, सत्ता उनको ही देते आए हैं और यही निज़ामी मराठा जो है वो इनको चूस रहे हैं. ऐसी एक परिस्थिति है. ये जब तक बाहर नहीं निकलते तब तक इनकी समस्याओं की कोई हल नहीं होगा, ना इसकी चर्चा होगी. सर ये आरक्षण मुस्लिम के बारे में पूछ रहे सर. मुस्लिम लोगों को आरक्षण नहीं दिया तो करना ये महाराष्ट्र सरकार आगे तुम उसके बारे में क्या करते हैं? आंदोलन करते देखिए, हैं? सवाल ऐसा है कि आंदोलन की कोई ज़रूरत है ऐसा मैं मान के नहीं चलता हूँ. खाली मानसिकता होने ज़रूरत है. बम्बई हाई कोर्ट ने मराठा आरक्षण और मुस्लिम आरक्षण दोनों पे निर्णय दिया और दोनों को राज़ी किया कि ये दोनों को देना चाहिए. लेकिन सुप्रीम कोर्ट में ये मामला जब गया तो सुप्रीम कोर्ट ने कहा कि मराठा आरक्षण दे नहीं सकते, लेकिन सच्चर कमेटी की रिपोर्ट को देखते हुए मुसलमानों को आरक्षण मिलना चाहिए और उस पर सुप्रीम कोर्ट ने खारिज नहीं किया. हाई कोर्ट का निर्णय वैसे की वैसे उन्होंने रखा है. तो आप जो है सत्ता की बात है. जब तक मुसलमान जो है वो कांग्रेस और एनसीपी के साथ रहेगा तब तक ये कानून बनने के बाद भी लागू नहीं होगा. मुसलमान जब तक कांग्रेस और एनसीपी को छोड़ता नहीं तब तक इसका लागू होना मुझे दिखाई कम देखता है. ये जिस दिन छोड़ेंगे उस दिन इस कानून जो सुप्रीम कोर्ट ने भी मान्य किया है, हाई कोर्ट ने भी मान्य किया है, असेंबली ने भी मान्य किया है, उसका लागू होना है. मैंने जैसे कहा कि दिल और दिमाग में होना चाहिए कि भैया देना है, और दिल और दिमाग में अगर बात ही नहीं है तो उसका अमल ही नहीं हो सकता है. इसलिए मैंने कहा कि भैया मुसलमानों ने जिस दिन वो कांग्रेस और एनसीपी को छोड़ेंगे उस दिन ये लागू होगा, इतना मैं जरूर कहूँगा. सर, राष्ट्रवादीचे जयंत पाटील असं म्हणत आहेत की भटजी जर विरोध करत आहेत असं वाटत असेल तर प्रकाश आंबेडकरांनी पळून जाऊन लग्न करावे. माझं एवढंच म्हणणं आहे जयंत पाटलांना की भटजी हा त्यांच्या बाजूलाच बसलेला आहे. त्या भटजीच्या नाड्या या नरेंद्र मोदीच्या हातामध्ये आहेत. त्याच्यामुळे जयंत पाटील अजित पवार जेव्हा पहिल्यांदा शपथविधी घ्यायला गेले तेव्हा त्यांच्या बाजूला उभे होते. त्याच्यामुळे अर्धे भटजी ते पण आहेत. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. मोठा भटजी जर तारीख काढत नसेल तर छोट्या भटजींनी असं लग्नाची तारीख काढावी असं मी त्यांना आवाहन करतो.